आजची जी सभा झालेली आहे, अनेक मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले आहेत. नेमकं काय सांगाल, की या जी ही एकतर उशिरा करण्यात आली ही सभा, तुमच्या बोलण्यातून सुद्धा ते आलं आणि जी करण्यात आली त्याच्यामध्ये अनागोंदी कारभार प्रशासनाला खूप दिसून आला. त्या अनागोंदी कारभारावरती सत्ताधाऱ्यांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला का? हे नक्कीच. काय आलं आज 2025-26 आणि 26-27 25-26चं सुधारित याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी नगराध्यक्षांच्या समोर मांडताना इतक्या चुकीच्या पद्धतीने मांडलं की 25-26चं सुधारित सुद्धा मांडू शकत नव्हते. 26-27चा मांडताना फक्त त्यांनी महसुली अर्थसंकल्प मांडला, भांडवली अर्थसंकल्पच मांडत नव्हते. आता पहिलाच अर्थसंकल्प आहे, विनाकारण वाद घालायचा नाही. नगराध्यक्ष पहिल्यांदा आलेले आहेत ना, चव्हाण साहेबांच्या समाधीवरती हा अर्थसंकल्प चालू आहे. तर त्यावेळेला कुठेतरी समजून घेऊन दुरुस्ती कराव्यात आणि दुरुस्ती करून पुढे जावं, या बाबतीत आम्ही बोललो. आणि ज्यावेळी मी ते सांगत होतो की ह्या तरतुदी चुकीच्या आहेत, त्या उत्पन्नाच्या चुकीच्या आल्या की नक्कीच खर्चाची बाजू पण चुकते. कारण तुमच्या खिशात रुपयानं आलेला आणि तुम्ही ₹10 खर्चाचे ठरवले, उद्या देणार कुठून आहे? आणि आम्ही ज्यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्याकडे जातो की हा खर्च करूया जनरल फंडातनं, तो करूया, तर ते म्हणतात पैसेच नाहीत. मग असं असताना जर चुकीच्या तरतुदी झाल्या, ज्यावेळी ते अधिकारी तो फॉर्म काढतात बिल देताना, त्यावेळी ते म्हणतात नाही माझ्याकडे ही एवढीच तरतूद आहे, होऊ शकत नाही. आणि जमेची बाजू आलेली नाही, खर्चाची बाजू मांडायची कशी? तर ह्या ज्या काही चुका होत्या, त्या प्रत्येक घटकावाईज मी त्यांना समजून सांगितलं. आणि आमचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, उत्पन्न काही हे घरपट्टी वाढवून ते शक्य नाही, ते करू नये. अधिकारी म्हणत होते की आम्हाला चतुर्श्रेणीत 5% किंवा 10% वाढवायला लागणार. आम्ही त्याला विरोध आहे. तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला काय करायचं? आम्हाला नाही वाढवायचं. आमच्या शहरात आधीच घटपट्टी जास्त आहे. आम्हाला ते वाढवायचं नाही. तुम्ही आज टाउन हॉलचं भाडं किती? पाणीपट्टी मीटरचं रीडिंग किती? ह्याचं काहीच तसं उल्लेख झाला नाही. आमच्याकडे चार्ट दिला म्हणजे आम्ही इथं बोलावं असं नाही ना. आम्ही इथं बोलावं असं नाहीये.